सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस इज अ रिस्पॉन्स टू एनी इनअप्रोप्रिएट प्रेशर. ओके. सो ते प्रेशर आपल्याला बॉडीली असू शकतं किंवा मेंटली असू शकतं. पण स्ट्रेस हा ऍक्च्युअली एक रिस्पॉन्स आहे. एखादी रिस्पॉन्सची जी गोष्ट असते तेव्हा ती फॉर सम टाइम इट इज अ गुड अँड फॉर सम अमाउंट देन इट विल बिकम अ बॅड. तो स्ट्रेस हा दोन्ही असतो. एक पॉझिटिव्ह स्ट्रेस असतो आणि एक यू स्ट्रेस असतो, ज्याला पॉझिटिव्ह स्ट्रेसला आमच्या भाषेमध्ये ई स्ट्रेस म्हणतात, की जो चांगला आहे. ओके. जसं की जर आपल्याला कुठल्याच गोष्टीचा कधी स्ट्रेस वाटला नाही तर आपण काही गोष्टींसाठी पुढे काम करणार नाही. जसं की फॉर एक्झाम्पल आज माझा इंटरव्ह्यू होता, तो मी प्रिपेअर केलं. तर मला जर काही स्ट्रेस वाटला नसता तर आपण प्रिपेअरच केलं नसतं. और फॉर एक्झाम्पल आपण एक्झामला जातो, आपण गाडी चालवायला शिकतो, कारण आपल्याला माहिती असतं की ट्रॅफिकची जी सिच्युएशन आहे ती बऱ्यापैकी स्ट्रेसफुल आहे. आपल्याला त्याच्यामध्ये ऍक्च्युअल लर्निंग करणं गरजेचं आहे. तो चांगला स्ट्रेस हा आपल्याला ऍक्च्युअली मदत करतो व्हॉट एव्हर टास्क आपल्याला कम्प्लीट करायचे त्याच्यासाठी. पण मग स्ट्रेस कधी हॅम्पर करायला लागतो, जेव्हा तो निगेटिव्ह स्ट्रेसकडे वळतो. म्हणजे जर आपण 1 ते 10चा एक मीटर इमॅजिन केला, ओके, तर 1 to 5 पर्यंतचा स्ट्रेस इज गुड स्ट्रेस. ओके. पण जेव्हा हा स्ट्रेस आपल्याला आपले डेली ऍक्टिव्हिटीज पण करू देत नाही आणि एक इनअप्रोप्रिएट अमाऊंट ऑफ प्रेशर क्रिएट करतोय, दॅट मीन्स तो स्ट्रेस तुम्हाला आता त्रास देतोय. स्ट्रेस हा एखाद्या सिच्युएशन मधचा रिस्पॉन्स आहे. सो रिस्पॉन्स हा लिमिटेड टाइमसाठी असतो. टेन्शन हे स्टेट झालं म्हणजे ते फॉर लॉंगर पिरियड झालं. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठीचा स्ट्रेस मी एक दिवसभर समजा तो घेतेय, तर दॅट इज अ टेन्शन, किंवा काही वीक्स ते मी कॅरी करतेय, तर ते टेन्शन. सो ते जास्त पिरियडसाठी असतं. आणि अँझायटी हे स्ट्रेसची सगळ्यात एस्केलेट झालेली म्हणजे वाढलेली आणि अतिशय अनहेल्दी कंडिशन आहे, की सतत सतत स्ट्रेस येऊन 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 माझा जो रिस्पॉन्स आहे स्ट्रेसकडे द्यायचा तो मी काही अनहेल्दी वेज मधनं द्यायला सुरुवात केली आहे, जसं की अँझायटी. अँझायटी मध्ये काय होतं, मी जे इन्सिडेंट्स घडलेले पण नाहीयेत त्या न घडलेल्या इन्सिडेंट्सला आधीच प्रेडिक्ट करून त्याच्यावर आधीच विचार करून आधीच स्ट्रेस क्रिएट करतो. दॅट इज अँझायटी. ओके. पण स्ट्रेसमध्ये आयडियली काय असतं, ऍक्च्युअल रियालिटी बेसिसवर you are facing something which is difficult or uncertain or anything which is creating some pressure. कॉजेस स्ट्रेसचे कसं आहे की आपण मनुष्य आहोत आणि आपल्या सगळ्यांकडे मन आहे. त्यामुळे आपण जे काही आपल्या आयुष्यामध्ये आपलं डेली रुटीन आहे त्याच्यामधनं येणारा स्ट्रेस हा आपल्याला बऱ्यापैकी असतो. सो बेसिक काही मी असे पिनपॉइंट मुद्दे आता सांगू शकते की ज्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हो, दीज आर द कॉजेस आपल्याला स्ट्रेस येतो. सो सगळ्यात पहिला म्हणजे कुठल्याही गोष्टीची भीती, फिअर किंवा अनसर्टनिटी म्हणजे अनिश्चितता. सो अनिश्चिततेबद्दल बोलायचं तर कोविड. ओके. सो आपण सगळेच जण कोविडमध्ये जेव्हा होतो तेव्हा सगळ्याच गोष्टी खूप अनसर्टन होत्या. आपल्याला क्लिअर नव्हतं कधी काय होणार आहे, याच्यातनं आपण बाहेर कधी पडणार आहोत. सो ती अनिश्चितता ही कुठल्याही व्यक्तीला नकोच असते. ओके. कारण आपल्याला त्याच्यामध्ये काही प्लॅनिंग करता येत नाही, त्याच्यातनं पुढे आपल्याला काही होप दिसत नाही, आपल्याला काही हेल्प दिसत नाही आणि कुठल्याही गोष्टीची भीती ही गोष्ट आपल्याला स्ट्रेसकडे नेते. ओके. देन दुसरं एक आहे की आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन म्हणजे माझं परसेप्शन कसं आहे. ओके. ते पण खूप मदतीचं ठरतं. म्हणजे जर मी आज माझी महत्वाची मीटिंग आहे आणि मी ट्रॅफिक मधनं जाते, तर जर मला असं लक्षात आलं ऍक्च्युली तो रोजचाच असा रोड आहे की ज्या रोडवर ट्रॅफिक मला लागणारच आहे किंवा ते टायमिंग असं आहे की जेव्हा मला पीक टाइम ऑफ ट्रॅफिक आहे. पण जर माझं असं परसेप्शन असेल ह्या गोष्टीकडे बघण्याचं की जेव्हा जेव्हा माझं महत्वाचं काम असतं ना तेव्हाच मी ट्रॅफिकमध्ये अडकते, सो इट विल क्रिएट अ अमाऊंट ऑफ निगेटिव्ह थॉट प्रोसेस आणि दॅट कॅन कॉजेस यू अ स्ट्रेस. सो कुठल्याही पद्धतीचं आपलं जे परसेप्शन आहे आयुष्याकडे बघण्याचं, लाईफकडे बघण्याचं, जे ऍटिट्यूड्स आहेत, दृष्टिकोन आहे, ते खूप महत्वाचे ठरतात आपल्याला किती अमाऊंट ऑफ निगेटिव्ह स्ट्रेस एक्सपिरियन्स होईल लाईफमध्ये. त्याच्याच सोबत काही अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स असतात आपले. एक्सपेक्टेशन इज अ गुड थिंग, पण अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स म्हणजे ज्याला आपण डिमांड म्हणू शकतो. कोणीच व्यक्ती परफेक्ट नसतो किंवा कितीही आपण ट्राय केलं तरी त्या
एकदम परफेक्ट एकही एरर न होता असं गोष्टी नाही होऊ शकत. ओके, आपण ह्युमन आहोत, आपल्याकडनं पण काही गोष्टी राहून जाऊ शकतात. सो जर आपल्या स्वतःकडनं किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांकडनं किंवा सोसायटीकडनं जर खूप अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन जरी असतील तरी सुद्धा स्ट्रेस क्रिएट होतो. आणि त्याचसोबत चेंज, ऍक्च्युली चेंज इज द रूल ऑफ द वर्ल्ड असं म्हणतात, पण आपण त्याच चेंजला खूप जास्त घाबरतो सगळेच मनुष्य प्राणी म्हणून. सो कुठलीही लाईफ चेंजिंग सिच्युएशन, मग ती अगदी साधं लहान मुलांसाठी स्कूल चेंज असू दे, क्लासरूम चेंजेस असू दे, किंवा आपल्या मोठ्या माणसांच्या आयुष्यामध्ये काही मेजर टर्निंग पॉईंट, जॉब स्विच करणं असू दे, लग्न करणं असू दे, किंवा लग्न मोडणं असू दे, किंवा जवळची व्यक्ती जाणं असू दे, या कुठल्याही गोष्टी जिथे चेंज होतो लाईफमध्ये तिथे तो स्ट्रेस प्रोड्यूस होतो. सो दीज आर सम इम्पॉर्टंट आणि पिनपॉइंटेड एरियाज की जिथून आपल्याला स्ट्रेस कॉज होऊ शकतो. लक्षणांमध्ये 2 गोष्टींबद्दल आपण विचार करू शकतो. कारण असं आहे की मन आणि तुमचं शरीर ह्या दोन्ही गोष्टी जोडलेल्या आहेत. सो असं नाहीये की मला फक्त मनावर माझ्या ताण आहे तर शरीरावर त्याचा काही परिणाम होत नाही. कारण मन कुठे असतं, तर मन तुमच्या मेंदूतच असतं, आणि मग मेंदू कुठे असतो, तर मेंदू तुमच्या पूर्ण शरीरभर कार्यरत असतो की नाही. सो तो जे मन आहे त्याचा इफेक्ट तुमच्या शरीरावर पण तितकाच होतो तसा शरीराचा मनावर होतो. सो जेव्हा आपण वॉर्निंग सायन्स असं जर म्हटलं की स्ट्रेस आहे किंवा माझा निगेटिव्ह स्ट्रेस माझा वाढलेला आहे, त्याचे काही सिम्पटम्स जर बघायचे झाले तर आधी 2 पद्धतीने आपण बघूया. एक फिजिकल वॉर्निंग सायन्स आणि दुसऱ्या आहेत त्या मेंटल हेल्थ वॉर्निंग सायन्स बघूया. तो स्ट्रेस जर जास्त झाला तर फिजिकल वॉर्निंग सायन्स काय काय असतात. फिजिकल वॉर्निंग सायन्स मध्ये मी आधीच सांगू इच्छिते की या सायन्स बघताना त्याच्या मागे कुठलाही जर सिग्निफिकंट एव्हिडन्स किंवा सिग्निफिकंट फिजिओलॉजिकल त्रास नसतानाही ते सुरू झालेलं आहे. कुठलाही त्रास आधी नव्हता किंवा फॅमिलीमध्ये नाहीये किंवा वयही तसं अप्रोप्रिएट नाहीये, तरी पण तो फिजिकल त्रास सुरू झाला असेल तर डेफिनेटली त्याच्या मागे स्ट्रेस हे रिझन असू शकतं. सो फर्स्ट साइन इज ब्लड प्रेशर. कमी वयामध्ये ब्लड प्रेशरची सुरुवात होणं, लो ऑर हाय. ओके, कुठल्याही घरामध्ये किंवा बायोलॉजिकली कुठलेही त्याचे सायन्स नसताना ब्लड प्रेशर सुरू होणं, इट्स अ साइन की तुम्हाला स्ट्रेस आहे. डायबिटीज, घरी हिस्ट्री नसताना, कोणालाही फॅमिलीमध्ये हिस्ट्री नसतानाही डायबिटीज होणं, लहान वयात होणं. दुसरं म्हणजे लाईफस्टाईल चेंजेसमुळे डायबिटीज होणं, जसं की बैठी कामाची पद्धत आहे त्यामुळे डायबिटीज झाला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कॉज करतात, आपल्याला शो करतात की हे आपल्याला वॉर्निंग सायन्स आहे की स्ट्रेस हा आहे. ऍसिडिटीचा त्रास हा बऱ्याच वेळेला स्ट्रेसमुळे सुद्धा असतो. ओके, सो पुन्हा मी सांगेन की त्याच्या मागे कुठलंही सिग्निफिकंट फिजिकल रिझन नसलं पाहिजे ऍसिडिटी व्हायला. जसं की मी काहीतरी तेलकट तळकट खाल्लेलं नाहीये तरी पण मला ऍसिडिटी होतीये, तर डेफिनेटली त्याला कॉज हा स्ट्रेस असू शकतो. इनडायजेशनचे इश्यूज सुद्धा स्ट्रेसमुळे क्रिएट होतात. तर तुम्हाला असं जाणवत असेल की जेव्हा स्ट्रेसफुल काही सिच्युएशन आहे किंवा जिथे आपण नर्वस होतोय अशा सिच्युएशन आहे आणि तिथे जर मला इंडायजेशनचे इश्यूज क्रिएट होतात तर डेफिनेटली स्ट्रेस हे त्याच्या मागे फॅक्टर आहे. डोकं दुखणं, इरेस्पेक्टिव्ह ऑफ कुठलंच त्याच्या मागे काही फिजिकल साईन नाहीये, म्हणजे चष्म्याचा रिझन नाहीये, डोळ्याचं काही नाहीये, किंवा तुम्ही खूप गारठ्यात किंवा वेगळ्या एकदम टेम्परेचर मध्ये गेलात असं काहीही नाहीये. ओके, सो नो एन्व्हायरमेंटल फॅक्टर, नो फिजिकल रिझन्स बिहाइंड इट. स्टिल यू आर फेसिंग अ हेडेक, देन डेफिनेटली स्ट्रेस इज द कॉज. मसल एक म्हणजे हात, खांदे, पाय हे दुखणं किंवा आपण म्हणतो पाय ओढतायत आणि ऍक्च्युली त्याच्या मागे तुम्ही कुठल्याही पद्धतीचं खूप काम किंवा खूप जास्त स्ट्रेसफुल असं काही फिजिकल एक्सरसाइज केलेला नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला जर तसं फील होत आहे की तिथे खांद्याचे हाड आहे, डोक्याच्या मागची बाजू दुखतीये किंवा इथे तुम्हाला शोल्डर्सच्या इथे तुम्हाला पेन करताय असं वाटतंय, तर डेफिनेटली इट इज अ रिझन की स्ट्रेस इथे प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर पाल्पिटेशन म्हणजे हृदयाची धडधड वाढणं आणि ती अगदी जाणवण्या इतपत वाढणं असं जेव्हा वाटतंय तेव्हा डेफिनेटली स्ट्रेस हे त्याच्या मागे रिझन असू शकतं. आणि थकवा वाटणं म्हणजे तुम्ही फिजिकली तेवढे एक्झॉस्ट झालेले नाही आहात, काही असं कामाचं असा प्रकार नाही की जिथे मला फिजिकली एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटेल, स्टील जर मला थकवा वाटतोय तर डेफिनेटली स्ट्रेस कॅन बी द कॉज बिहाइंड इट. सो दीज आर द फिजिओलॉजिकल वॉर्निंग साईन्स. आणि मग आपण जर विचार केला की मग मेंटल हेल्थ मध्ये काय वॉर्निंग साईन्स आहेत,
तर सगळ्यात पहिल्यांदा वॉर्निंग साईन्स मी सगळीकडे सांगू शकेन की स्लीप प्रॉब्लेम. तुमच्या स्ट्रेसमुळे जर तुम्हाला झोप लागायला प्रॉब्लेम होतोय, झोप लागल्यानंतर ती डिस्टर्ब होते, मग पुन्हा लागायला प्रॉब्लेम होतोय, ओके, किंवा थोड्याच वेळासाठी चांगली झोप लागते आणि मग नंतर ऑलमोस्ट आपण जागे असतो. सो एनी टाइप ऑफ अ प्रॉब्लेम, स्लीप डिस्टर्बन्सेस कम्स अंडर, की ते आपल्याला शो करतात की दिस इज अ वॉर्निंग साइन दॅट यू आर हॅव्हिंग अ निगेटिव्ह स्ट्रेस. देन अँझायटी. जसं मी मगाशी पण बोलताना म्हटलं की अँझायटी हे एक एस्केलेटेड व्हर्जन आहे स्ट्रेसचं. खूप काळासाठी आणि अतिशय इंटेन्स पद्धतीने जेव्हा एखादा व्यक्ती स्ट्रेस फेस करतो तेव्हा डेफिनेटली त्याचा टर्निंग अँझायटी मध्ये होतं. सो अँझायटी जर तुम्हाला होत असेल तर डेफिनेटली तुम्ही स्ट्रेस अंडर आहात. डिप्रेशन हे सुद्धा स्ट्रेसमुळे होऊ शकतं. सो डिप्रेशन म्हणजे फक्त 1-2 दिवस उदास वाटणं असं नाहीये. खूप लॉंगर पिरियडसाठी उदास वाटणं, निराश वाटणं, सतत रडायला येणं, त्याच्यानंतर कुठल्याही कामाबद्दल मोटिवेशन न वाटणं, आणि या सगळ्या गोष्टींचा तुमच्या डेली लाईफवर खूप जास्त अफेक्ट होणं. याचा अर्थ तुमचा स्ट्रेस जो आहे तो निगेटिव्ह स्ट्रेस तुमचा चांगल्या प्रकारे बिल्ड झालाय. त्यासोबत इटिंग प्रॉब्लेम हे सुद्धा एक सायकोलॉजिकल साईन आहे की तुम्हाला खूप खायची इच्छा होते किंवा खायची अजिबातच इच्छा होत नाहीये, किंवा तुम्हाला तुमचं बिंज इट होतंय, तुम्हाला फक्त गोड खायची इच्छा होते किंवा सोडायुक्त गोष्टी प्यायची इच्छा होतीये फक्त. तर या सगळ्या गोष्टी सुद्धा कम्स अंडर की तुमचा निगेटिव्ह स्ट्रेस हा वाढलेला आहे. सो दीज आर सम वॉर्निंग साईन्स की जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल की आपल्याला स्ट्रेस आहे का आणि तो निगेटिव्ह स्ट्रेस आहे का, तर डेफिनेटली आपण ह्या गोष्टींकडे स्वतःमधले आपण ह्या चेकआउट करू शकतो. स्ट्रेस ही एक अशी गोष्ट आहे की जी आपण म्हणू शकतो की मेंटल हेल्थचा आपली मेंटल हेल्थ डिस्टर्ब आहे ह्याचं एक खूप चांगलं आणि बेस लेवलचं साईन आहे. सो कधीही जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही या सगळ्या वॉर्निंग साईन्स फील करताय और एक्सपिरियन्स करताय, किंवा तुम्हाला असं वाटतं की येस मला बऱ्यापैकी स्ट्रेस आहे आणि तो मॅनेज होत नाहीये माझ्याकडनं, तर डेफिनेटली सायकोलॉजिस्ट हे त्याला पहिलं आन्सर आहे की तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग घेतलं पाहिजे. म्हणजे मेडिकल प्रोफेशन मध्ये पहिलं प्रोफेशन हे आहे. आणि त्याच्यानंतर जर स्ट्रेस खूपच आहे की जो फक्त सायकोलॉजिकल काउन्सिलिंग किंवा थेरपीजने ट्रीट करण्यासारखा नाहीये, तर डेफिनेटली दॅट सायकोलॉजिस्ट कॅन गाईड यू टू द सायकियाट्रिस्ट. सो दीज आर द 2 मेंटल हेल्थ प्रोफेशनल वेअर यू नीड टू सीक हेल्प फ्रॉम दोज. तसंच बघायला गेलं तर आपल्याला जो डेली लेवलला पण निगेटिव्ह स्ट्रेस क्रिएट होतोच की, असं नाहीये की आपल्याला फक्त निगेटिव्ह स्ट्रेस कधीच नसतो. पण आपण जर आपल्या लाईफस्टाईल मध्ये काही छोटे छोटे चेंजेस केले तर तो स्ट्रेस जो आहे तो आपण चांगल्या वे मध्ये कोप करू शकतो. ओके, की तो जास्त एस्कलेट होणार नाही किंवा खूप काळासाठी राहणार नाही ह्याची आपण काळजी घेऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं तर कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचा एक्सरसाइज करणं, ओके, हे स्ट्रेसला डील करण्यासाठी खूप चांगलं वे आउट आहे. सो तुम्ही कुठलाही म्हणजे तुम्ही जर रेग्युलर काही जिमिंग वगैरे करत असाल ते करू शकता. सायकलिंग इज अ नाईस थिंग, वॉकिंग इज अ नाईस थिंग, रनिंग इज अ नाईस थिंग, स्विमिंग इज अ नाईस थिंग. सो हे एक अतिशय अशा लेवलच्या गोष्टी आहेत की जे आपल्या डेली लाईफमध्ये आपण इन्कॉर्पोरेट करू शकतो. सो असं लाईफस्टाईल चेंजेस जे आहेत की पाण्याचं इनफ हायड्रेटेड राहणं, हेल्दी फूड खाणं, ओके, त्याच्यानंतर फिजिकल एक्सरसाइजेस काही ना काहीतरी करणं, हा एक भाग झाला लाईफस्टाईल चेंजेस स्ट्रेसला डील करण्यासाठी. दुसरं झालं स्किल्स आणि टेक्निकल लेवलला आपण थोडेसे साऊंड होणं, की ऑल्दो माझा स्ट्रेस खूप नाहीये पण बऱ्यापैकी माझ्या कामाचा प्रकार असा आहे किंवा माझ्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात आजूबाजूला की ज्याच्यामुळे मी बऱ्याच वेळेला स्ट्रेसफुल होते. तर मग अशा वेळेला मी काही असे टेक्निक्स शिकून घेणं, सायकोलॉजिस्टकडे जाऊन, थेरपीला जाऊन, की जे मला माझ्या विचारांना योग्य दिशा देतील आणि मी स्ट्रेसकडे माझा बघायचा जो परसेप्शन आहे, जो दृष्टिकोन आहे, ते बदलायला मदत होईल. सो आयडियली या दोन्ही गोष्टींचं जर कॉम्बिनेशन आपण ठेवलं तर आपण खूप चांगल्या प्रकारे ते वाढण्याच्या आधीच त्या गोष्टीला डील करू शकतो. ह्याच्यामध्ये एक अजून मी ऍड करू शकेन की सेल्फ हेल्प बुक जी असतात, चांगली सेल्फ हेल्प बुक, ती सुद्धा आपल्याला आपलं परसेप्शन जे मगाशी आपण एक कॉज म्हटलं की दृष्टिकोन आयुष्याकडे बघण्याचा, ते बदलायला मदत करू शकतात. हो, सेल्फ हेल्प बुक. जनरली ब्रीदिंग एक्सरसाइजेस असतात
किंवा जेव्हा मी म्हणते सायकोलॉजिकल काउन्सिलिंग मधनं काही कोपिंग स्किल्स शिकणं, त्याचा अर्थ असा असतो की आपण ना लहानपणापासून एका विशिष्ट पद्धतीने विचार करायला स्वतः शिकलेलो असतो. तर खूप वेळेला असं असतं की आपले विचार करण्याची पद्धत ही आपल्याला स्ट्रेस जास्त क्रिएट करायला हेल्पफुल ठरत असते, की जे आपल्याला कळत नसतं. सो त्या टेक्निक्स म्हणजे आपण ज्या पद्धतीने विचार करतोय किंवा आपण सोप्या भाषेत म्हणू आपण त्या एका प्रकारच्या साच्यातनं विचार करायला शिकलोय. त्याचा काहीतरी वेगळा मोल्ड वापरून ते जास्त हेल्दी कसे विचार असतील, ते जास्त प्रोडक्टिव्ह कसे विचार होऊ शकतील, याच्याबद्दलचे काही कोपिंग टेक्निक शिकून घेणं हे गरजेचं असतं. पण त्याच्याच सोबत सायकोलॉजीमध्ये अशा काही एक्सरसाइजेस पण आहेत, ब्रीदिंग टेक्निकशी रिलेटेड रिलॅक्सेशन एक्सरसाइजेस पण आहेत, की जेणेकरून तो स्ट्रेस जो बॉडीली पण अफेक्ट करायला सुरुवात केलेला असतो, ते आपण त्याच्यातनं पण बॉडीतनं पण रिलीज करू शकतो. त्यातलं एक अगदी सोपं की जे मी सांगितलं आता तर सगळ्यांना कळेल, दॅट विल बी द की ब्रीदिंग एक्सरसाइज प्रॉपर वे मध्ये. तर ते सुद्धा एक टूल आहे. तर तुमच्या आजूबाजूला असा कोणी व्यक्ती आहे की जे खूप स्ट्रेसमधनं जातंय आणि यू कॅन सेन्स इट की त्या स्ट्रेसफुल इव्हेंट्समुळे त्याच्या अदरवाईज डेली लाईफमध्ये बरंच हॅम्पर होतंय किंवा काही स्पेसिफिक पार्ट ऑफ लाईफ हॅम्पर होतंय. अशा वेळेला ॲज अ मित्र, कलीग, बहीण-भाऊ किंवा वडील, आई, बाबा म्हणून आपण काय केलं पाहिजे? तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या लेव्हलवर आपण त्यांना कितपत मदत करू शकतो का? ह्याचा आधी अभ्यास करावा. सांगून बघावं, समजावून बघावं, आपले काही परसेप्शनचे पॅटर्न देऊन बघावे. पण जर असं वाटलं की नाही हे आपल्या समजावण्याने किंवा आपल्या सांगण्याने पण ह्या व्यक्तीला बरं नाही वाटत आहे किंवा तो त्याच्यातनं बाहेर नाही येऊ शकणार आहे, तर इमिजिएटली त्यांना मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सची मदत घेण्यासाठी एन्करेज करणं, की नाही तू जा आणि किंवा आम्ही येऊ आणि वाय इट इज इम्पॉर्टंट आणि आत्ता तू ती मदत घेतली तर जे काही त्रास या लेवलचा आहे, या लेवलपासूनच कमी होईल, तो अजून वाढणार नाही. सो सगळ्यात बेसिकली आधी आपल्याला हा अवेअरनेस पाहिजे की स्ट्रेस ही सुद्धा अशी गोष्ट आहे की जी बऱ्याच मेंटल हेल्थ इश्यूजला वेलकम करते. सो त्यामुळे आपल्याला जेव्हा असं कोणी आपल्या आजूबाजूला दिसतंय की ज्याला बऱ्यापैकी ताण आहे, तर त्याला तिथे अप्रोप्रिएट हेल्प मिळवून देणं हे गरजेचं आहे. जसं आता आपण कोविड पासून आपण किती अलर्ट झालो, एखाद्याला खोकला असेल, सर्दी असेल, तर आपण लगेच कसं सांगतो की अरे नाही तू असं अंगावर काढू नकोस, एकदा डॉक्टरकडे जाऊन ये. सेम वे मध्ये स्ट्रेस पण जर तसा असेल तर त्याला पण तितक्याच अलर्टली आणि तितक्याच काळजीने आपण त्यांना सांगायला हवं की नाही तुम्ही मेंटल हेल्थ प्रोफेशनलची मदत घ्या.